सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करणारे अभिजित दिपके गेल्या काही दिवसापासून जे ते प्रचंड चर्चेत आहेत। कोट्यवधी फॉलोअर्स त्यांना जे ते सोशल मीडियावर मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यांना जे ते काल धमकीचा फोन आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर पोलिसांनी जे ते तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर भागात जे ते त्यांचे आईवडील या ठिकाणी राहतात आणि हेच त्यांचं घर आहे। आपण त्या घराबाहेर बघतोय पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। आज सकाळपासून ही सगळी खबरदारी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आणि त्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांच्या वतीने सुद्धा आता या सगळ्या सोसायटी आणि परिसरात CCTV कॅमेरे लावण्याचं काम हाती घेण्यात आले। आपण बघतोय त्या पोलवर जे आहे ते अशा पद्धतीनं आता CCTV कॅमेरे लावण्यात आलेत आणि आता घरात ओळखीच्या व्यक्तीशिवाय कुणालाही सोडलं जात नाही। आणि आपण जर बघितलं तर याच घरात जे आहे ते अभिजित दिपके यांचे आई वडील राहतात। खरं तर अभिजित दिपके इथं नसले तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, काही इथं घटना होऊ नये म्हणून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीनं ही सगळी खबरदारी या ठिकाणी घेतली। बाजूला सुद्धा जे आहे ते काही पोलीस आपल्याला पाहायला मिळतात। अगदी या संपूर्ण भागात आता पोलिसाचा बंदोबस्त राहणार आहे आणि आता पुढील किती दिवस हा बंदोबस्त राहतो आणि ही कॉक्रोच जनता पार्टी पुढं काय करते, अभिजित दिपके पुढं काय निर्णय घेतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सोशल मीडियावर जे आहे ते कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकूळ घातल्याचं सध्या तरी पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।